त्याच्यानंतर महाडिक सर घेऊन गेले. लेटर तेच, प्रश्नही तोच प्रश्न की मानले की सुजित आपटे सरांनी मुद्दा घेतलेला आहे की आमच्या सैनिक क्षेत्रांसाठी वडाळ्यामधील हा प्लेस खाली आहे आणि 4 गुंठे आमच्या मेमोरियल साठी द्या, या वॉर मेमोरियल द्या, या जो बी येतो त्याच्यासाठी ते मागितले. आणि लक्ष्मण महाडिक सरही तोच मुद्दा घेऊन गेले, फक्त वरती नाव एक चेंज केलं. मग त्याच्यानंतर प्रशांत सर घेऊन गेले. आणि मग काय झालं, ते काय करतात, ते लेटर घेतात आणि ते बोलतात कोणा लास्टच्या माणसाला, यार 10-15 जणांनी गेले तर ते मग ते लेटर फेकून देतात की कारण की आपली महाराष्ट्रातली वाढणारी पुरी जी सिस्टम ते त्या सिस्टमला धरून चालत नाही. समजला पाहिला हुआ मुद्दा. मग त्याच्यामुळे आपलं काम कुठं होतच नाही. आपण सगळे म्हणतो ते फोटो सगळे काढून टाकणं, चंदन शिळ टाकणं, मग घेऊ टाकणं, पण ते काम झालंच नाही. हे काम ऑलरेडी त्यांनी तिथं डिसमिस करून टाकलं. जबकि आपल्याला तिथल्या MLA MP भी सपोर्ट करायचा आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड इन अ पॉलिटिशियन. पॉलिटिशियन तो आपला सौदा आहे, परंतु पॉलिटिशियन संग आपल्याला मिळून काम करावं लागतं, हे बी जाणता. कारण त्यांच्याशिवाय आपलं काम नाही होणार आहे. आपल्याला कुठली जागा असेल, कुठलं एखादा C ग्रेडची जमीन असेल, सिलिंगची असेल, एव्हरीथिंग, तर ते घेण्यासाठी आपल्याला ते देतातच. पण आपण जे ते पाठपुरावा करतो तेव्हा तो एकटेनं करत नाही, त्याच्यामुळे ते भेटत नाही. जर एक चिखली बुलढाणा एक छोटंसं तालुका आहे, परंतु त्यांनी त्या वॉर मेमोरियल साठी जागा सगळ्यांनी मिळून घेतली, 7 संघटनांनी, आणि आज ते वॉर मेमोरियल तयार झालं, युद्ध स्मारक तयार झालं. म्हणजे कायण्याचा मुद्दा काय की आपण सर्व जे फिरत राहतो ते सर्वांनी एक ठिकाणी येऊन काम करावं, जेणेकरून आपण एकतेच्या लढाईने. आपण दुसरा एक राजनैतिक मुद्दा घेतला की आपण इलेक्शन होते, आज 70 ते 80 ते 1 लाख समथिंग टीचर आणि त्यांचे 7 आमदार. काय कारण त्यांची ती संघटना एक, ते एकतेने लढतात. आणि आपले 3.5 प्लस जोडून घ्या तुम्ही तर 10.5 लाख समथिंग महाराष्ट्राचा करू आपण रिलेटेड सगळं मिळून जर 10.5 सगळ्यात मोठी आपली नोकरी क्षेत्रात. मग आपल्याला कुठं ते देऊ लागले 2 बी आमदार, 100% द्या. पण आपल्याला 2 आमदार द्यायचे. साहेबांना एक प्रश्न केला आता प्रशांत साहेबांनी की मग तो कोण उभा राहणार. पण आपण जर अशा युनिटी खाली आलो तर आपल्याला तो मुद्दा 100% घेता येतो. आणि 2029 ला तुम्हाला 2 आमदार भेटतात, 101% भेटतात. पण उभे राहणारे आपण सर्व पाहिजे. मग तो सेल नको, ISL नको, फेडरेशन नको, कोणता एनिबडी, माझे सैनिक नको, सैनिक एव्हरीवन सैनिक येऊन उभे राहिले 500, 2000, 4000, तर ते आपला प्रश्न सुटतो. पण आपले असे प्रश्न सुटूच नाही लागले. आपण कलेक्टरकडे गेलो तिथेही सुटत नाही, मंत्र्याकडे गेलो ECH चा कोणता प्रॉब्लेम सुटला, CHC चा कोणता प्रॉब्लेम सुटलाय का, काहीच सुटत नाही. कारण आपली जी एकता आहे, आपण जिथं जातो तिथं एक मुद्दा घेतो, सगळे बसतो, चाय पाणी झाली, संध्याकाळी गेलो, विसरू. आता आजची कंडिशन ऍज अ या सिस्टम मध्ये महाराष्ट्रामध्ये काम करताना 1-2